करणं आणि आता सिक्युरिटी कोणाची करू मी? अर्ध घर बाहेर गेलंय. छोकरी तर गेलीच, आता नोकरी पण जाते बहुतेक. कसली गोड दिसतेस मंजू, माझीच नजर लागायची माझ्या लेकीला. मोठी लेक आल्यापासून बारक्या लेकीचं कौतुकच नाही वाटतं. कुठीनं पण असं छान आवरलंय हे ह्यांना दिसतंय का नाही देवालाच माहिती. अगं तू रोजच गोड दिसतेस, मग रोज तुझं कौतुक करायचं होय ग? बर, म्हणजे मी कधी कधी छान दिसते असं म्हणायचं तर. बरोबर आहे. बरं मंजू, चल फराळाचं खाऊन बघ बघू. फराळ बनवायला एवढी मदत केलीस तू, तुलाच खायला येळ मिळणं झालाय बघ. चला ते खाऊन घे. आई मी खरंच घाईत आहे, मला जायचंय परत ड्युटीवर, लक्षात असू दे. ती काय नाही, तू आत्ताच्या आता फराळ करायला बसायचंस, मी काय ऐकणार नाही तुझं. चल. बरं बाई दे, नाहीतर परत ही राग राग करत बसल. राग राग तर माझा असा बी होतोच आहे. आल्यापासून नुसतं आपलं ड्युटी ड्युटी ड्युटीच चाललंय तुझं. अगं इतक्या वर्षांनी दिवाळीला घरी आल्यास, तुला आमच्यासोबत थोडा वेळ घालवा असं नाही का ग वाटत? हा बरं आमचं सोड, पण माणसाने निदान स्वतःच्या काळजीपोटी तरी आराम करावा का नाही? आई तुझी लेक आता कॉन्स्टेबल नाही राहिली, इन्स्पेक्टर झाली. अख्ख्या शहराची जबाबदारी आहे माझी. हे बघ, कुटुंब महत्वाचं आहेच, पण ड्युटी बी त्यापेक्षा जास्त महत्वाची. बरोबर, ड्युटी महत्वाची. ड्युटी लय महत्वाची, म्हणून त्या गावगुंडाच्या घरी सिक्युरिटीसाठी जावं लागतंय तुम्हाला. नाही, जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय मी, आणि त्यात तुमचा पण नाईलाज आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतायत. ओ काही बोलू नका, सत्यदाजी गुंडा नाहीयेत. आमरे, दाजी नाही म्हणायचं. का? आमच्यात कसलंच नातं राहिलेलं नाही, गुंडच आहे तू. अगं पण दिदे. आमरे जरा शांत बस दोघी बी, उगाच सणासुदीला घरामध्ये दंगा नको. आमरे, तू औक्षण करून घे जावई पप्पूंना. आणि मंजू, तू शांतपणे फराळ खाऊन घे. बस. अहो मला वाघमाऱ्यांच्या घरी का घेऊन आलाय तुम्ही? सत्या, तू माझ्यावर आज चल, सगळं कळेल तुला. सत्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग चल आत, चल. चला आवरते, लगेच निघते. काही थांबव ना दीदीला, आता काका सत्यदाजींना घेऊन येतच असतील, आणि दीदी जर गेली तर आपल्याला जे करायचे कसं साध्य करणार आहे आपण? मंजू, हे मंजू. काय ग, काय झालं? मी काय म्हणते, आज राहू दे तुझी ड्युटी, म्हणजे आमच्यासाठी पण थोडा वेळ काढ की ग. आई अगं आधीच उशीर झालाय, आता तर संध्याकाळ पण झाली. आत्ता जर गेले नाही ना, लय अवघड होईल सगळं. अगं दीदी असं काय करतेस? अगं तुला कोण बोलणार आहे तिथं काय? अगं तू बॉस आहेस, बॉस, वाक्य तशी जरा. आमरे असं नसतं, मी बाकीच्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यात आणि मी घरी थांबू? बरं दिसतंय? मग थोड्या वेळाने जा ना, उशिरा जा जरा. आई अगं काय? आई अगं आई नाही काय नाही, तू थांबणार आहेस थोडा वेळ. आमरे दिदे थांब ना दिदे प्लीज. आमरे ऐक. मेवणीबाई प्लीज. ठीक आहे थांबते. माय लेकींचं नाही ऐकलं, पण जावायचं ऐकलं. लयच मान आहे हो या घरात तुमच्या जावयाला. हा मग जावयाला त्याचा मान दिलाच पाहिजे, नाही दिला तर उगाच बाहेर चर्चा होईल.
सत्यजितराव, अहो तुझी हिंमत कशी झाली त्याची? आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. चालता हो. मी पण चालता हो का इथून? दिदे, आम्हीच बोलवले ह्या दोघांना. का? कशाला? मला का नाही सांगितलं? हे बघ दिदे, आज पाडवा आहे आणि पाडवा हा सण नवरा बायकोच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा सण असतोय. या दिवसाला त्यांच्या नात्याची नव्यानं सुरुवात होते. मला असं वाटतंय या दिवशी तुझ्या आणि सत्यदाजींच्या नात्याची सुद्धा पुन्हा नव्यानं सुरुवात व्हावी. हे बघ, तू पोलीस आहेस, तुला कायदा चांगलाच कळतो आणि कायद्यानुसार प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि तो सत्यदाजींना सुद्धा आहे. तू मला कायदा शिकवू नकोस हा आता.